नमस्कार, मी ज्योती चव्हाण. मी आज तुम्हाला मक्यांच्या दाण्यांची भेळ दाखवणार आहे. तर चला तर आपण आज कृतीकडे वळूया. मक्याचे दाणे आहे, मी ते उकळून घेतले होते आधीच. नंतर हे आहे चाट मसाला, लिंबू, कांदा आणि मीठ आणि हे टोमॅटो आणि कोथिंबीर. प्रथम आपण ह्या मक्याच्या दाण्यांमध्ये थोडासा कांदा घालूया. कांदा घातले, नंतर टोमॅटो टाकायचे, नंतर थोडी कोथिंबीर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचे. मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे, कारण का चाट मसाल्यामध्ये मीठ असतं. नंतर त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळायचे. मी थोडं लिंबू पिळलेले. आता ह्याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकूया. चाट मसाला पण आपण आपल्या आवडीप्रमाणेच टाकायचा आहे. नंतर ही हातेवेळी असं सगळं मसाला सगळं मिक्स करून आपण सर्व करायची. ही झाली आपली मक्यांच्या दाण्यांची भेळ. ही मक्याच्या दाण्यांची भेळ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.